तुम्ही मिस्टर इंडिया सिनेमा पाहिला असेलच, ज्यात गायब होता येतं. तसंच काहीसं इथं देखील झालंय. पण इथं गायब झाल्या शाळा. चक्क 236 शाळाच गायब झाल्यात. हो, बरोबर ऐकताय. आणि तेही सरकारच्या सरळ पोर्टलवरून. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या संच मान्यतेचं काम सुरू आहे. पण गोंधळ असा झालाय की 3150 शाळांपैकी 236 शाळांचा डेटा हा पोर्टलवरून चक्क गायब झालाय. शाळांची नावं दिसतायत, पण आतली माहिती मात्र नॉट फाउंड आहे. यामुळे शिक्षण विभागाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. पण याचा फटका आता कोणाला बसणार आहे? तर आपल्या शिक्षक बांधवांना आणि नवीन भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना. डिसेंबरमध्येच ही प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी होती. पण मार्च सरला तरी अजूनही अनेक शाळांची संच मान्यता अंतिम झालेलीच नाहीये. अतिरिक्त शिक्षकांची यादी रखडल्यामुळे शिक्षकांच्या बदल्या आता शाळा सुरू झाल्यावरच होतील असं चित्र दिसतंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया आता ही थेट जुलै महिना उजाडण्याची शक्यता आहे. आणि यात एक कडक इशाराही देण्यात आलेला आहे. ज्या ज्या शाळा अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन म्हणजेच ऍडजस्टमेंट करून घेणार नाहीये, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा पगार हा थांबवला जाणार आहे. आता नेमक्या कोणत्या तालुक्यात किती शाळांची माहिती गायब आहे ते पहा. श्रीगोंदा तालुक्यामध्ये 34 शाळा, नेवाशात 28, जामखेडमध्ये 21, संगमनेरमध्ये 19 आणि कर्जत आणि अकोल्यात प्रत्येकी 10 शाळांचा समावेश आहे. एकीकडे केंद्र सरकारचं युडास पोर्टल बंद आहे आणि दुसरीकडे सरळ पोर्टलचा हा तांत्रिक घोळ. यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांचं भविष्य सध्या अधांतरी आहे. तुम्हाला काय वाटतं? या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षण व्यवस्थेवर काय परिणाम होतोय? कमेंट्समध्ये नक्की सांगा.